भावांनो, छताडाला टकरून फुटल्यात हजारो शिळा, छताडाला टकरून फुटल्यात हजारो शिळा, अहो तेव्हाच कुठं लागला या मस्तकी भगवा टिळा, अहो आमच्याच रक्तानं फुलविला स्वराज्याचा मळा, म्हणूनच म्हणते शिवसेनेच्या मावळ्याचा नादच लय खुळा, नादच लय खुळा. पूर्वीच्या काळी आचार्य, भीष्माचार्य, शुक्राचार्य अशा काही पदव्या होत्या बर का, ज्या की महान लोकांना देण्यात येत होत्या. पण हल्लीच्या काळात ह्या राष्ट्रवादीवाल्यांना मात्र भ्रष्टाचार्य ही पदवी अगदी शोभून दिसते. 1:30 वाजता आज दुपारी दादांच्या विरोधात राष्ट्रवादीकडून उमेदवारी निश्चित झाली आणि नाव ऐकल्याबरोबर वाटलं की आता आपला विजय दूर राहिला नाही. भावांनो, विजय दूर राहिला नाही. कारण मला आज कल्पनाताई या ठिकाणी आल्यापासून एकच दिसतंय सगळीकडे चित्र, सगळीकडं शिवसेनाच सर्वत्र, शिवसेनाच सर्वत्र. आणि म्हणून शिवसेना हीच महाराष्ट्राच्या जनतेचा कणा आहे. शिवसेना म्हणजे बलबुद्धी आणि चातुर्य आहे. शिवसेना म्हणजे धनसंपत्ती आणि महाराष्ट्राचे ऐश्वर्य आहे, महाराष्ट्राचे सामर्थ्य आहे. शिवसेनेने आजपर्यंत भगव्या ध्वजाखाली केलेलं हिंदुत्वाचं रक्षण असेल, त्याचप्रमाणे शिवजलक्रांती म्हणा किंवा इतर अनेक योजनांमार्फत शेतकऱ्यांना आणि विद्यार्थ्यांना केलेली थेट मदत असेल, असे एक नाही कित्येक उपक्रम माझ्या शिवसेनेनं, शिवसैनिक कार्यकर्त्यांनी आज एकत्र राहून केलेले आहेत. म्हणून शिवसेना ही जनतेवर नेहमी आसमानी आणि सुलतानी संकट येते तेव्हा सर्वसामान्यांच्या पाठीमागे तर असते, परंतु त्यांच्या सोबत सुद्धा असते. म्हणून 20% राजकारण आणि 80% समाजकारण करणारी माझी सेना आहे. म्हणून समाजसेवेचं हे तत्व नैतिक दृष्ट्या सांगण्याचा अधिकार फक्त आणि फक्त शिवसेनेलाच आहे. म्हणून 20% विकास आणि 80% भ्रष्टाचार करणाऱ्यांनी शिवसेनेला शहाणपणा शिकवायची अजिबात सुद्धा गरज राहिली नाही. भावांनो, ही गोष्ट आज ध्यानात घेण्याची गरज आहे. शिवसेनेच्या दादांच्या विकासाचा वाचूक किती पाढा, शिवसेनेत दादांच्या विकासाचा वाचूक किती पाढा. आता शिवसेनेलाच रेटायचा आहे इथून पुढचा गाडा. शिवसेनेमध्ये येऊन राष्ट्रवादीवाल्या कोल्ह्यांची करणार आहेत दादा आता शिकार, राष्ट्रवादीच्या कोल्ह्यांची करणार आहेत दादा आता शिकार. आणि परत एकदा शिरूर मतदारसंघात मारणार आहेत विजयी चौकार, विजयी चौकार. महाराष्ट्राची आणि हिंदुत्वाची वाढू आन-बान आणि शान परत एकदा शिरूर मतदारसंघातून निवडून देऊ. शिवसेनेचाच धनुष्यबाण, शिवसेनेचाच धनुष्यबाण. चुकलं की सेना त्याला दाखवते वाट, पण नडला की त्याची सुद्धा लावते सेना वाट. शिवसेनेत पाहिली जात नाही जात आणि पात. अहो कोल्ह्यानेच केला वाघाचा विश्वासघात, कोल्ह्यानेच केला वाघाचा विश्वासघात. लवकरच राबवू आता मतदान अभियान, लवकरच राबवू आता मतदान अभियान आणि फेकून देऊ राष्ट्रवादीची घाण आणि परत एकदा निवडून देऊ शिवसेनेचा धनुष्यबाण, शिवसेनेचा धनुष्यबाण. लावू बोटाला शाई, लावू बोटाला शाई आणि धनुष्यबाणाला मतदान करायची करू आता आपण घाई. आणि शिरूर लोकसभा मतदारसंघातील थांबूयात कोल्हेकुई, कोल्हेकुई. भावांनो, पुढच्याच महिन्यात शिवसेना भाजपाच्या विजयाचं मतदारसंघातून विजय करू साजरं आणि राष्ट्रवादी काँग्रेसवाल्यांना परत एकदा नुसतीच खायला देऊ गाजरं, नुसतीच खायला देऊ गाजरं. अहो राष्ट्रवादी नाही, ही राज्याला देशाला लागलेली व्याधी. आणि आता ही व्याधी ना जास्तच ठणक मारायला लागली. त्याच्यामुळं आता मुळासकट हिला उपटून काढून व्याधीमुक्त राज्य आणि व्याधीमुक्त देश बनवण्याची आज खऱ्या अर्थानं गरज आहे. भावांनो, आजपर्यंत यांचे मंत्री संत्री फक्त स्वार्थाची ओझी वाहत आले. अहो पवारांनी तर नुसती घराणेशाही लावलेली आहे. मावळ भागातून जेव्हा उमेदवारी निश्चित होते तेव्हा आमच्या सारख्याला वाटतं की स्वार्थाची गणित मांडणारे दुसऱ्यासाठी काय करणार. अहो घराण्याच्या डोईवर लाल दिवा असावा, पण सर्वसामान्य मतदार राजा मात्र वर्षानुवर्ष माझाच असावा. या एकाच ध्येयानं प्रेरित झालेली ही मंडळी सतत सत्तास्थान शोधण्यासाठी
तळ्यात मळ्यात असतात. आणि मग मात्र वाटतं की 3 नेते असतात बर का. पहिला नेता असतो भारतचा आबा, दुसरा असतो जपानचा आणि तिसरा असतो अमेरिकेचा. पहिल्यांदा जपानचा नेता येतो आणि म्हणतो आम्ही ना देवासमोर जेव्हा आम्हाला पैसे ठेवायचे असतात तेव्हा जमिनीवरती एक चौरस आखतो, पैसे वर उधळतो, जेवढे त्या चौरसात पडतील तेवढे आम्ही देवाजवळ ठेवतो आणि बाकीचे आम्ही आमच्यासाठी वापरतो. मग अमेरिकेचा येतो, तो म्हणतो आम्ही ना देवासमोर पैसे ठेवायचे असले की जमिनीवरती एक आयत आखतो, पैसे वर उधळतो, जेवढे आयतात पडतील तेवढे आम्ही आमच्यासाठी वापरतो, आयताचे बाहेरचे आम्ही जेवढे आयतात पडतील तेवढे आम्ही देवाला ठेवतो, आयताच्या बाहेरच्या आम्ही आमच्यासाठी वापरतो. आणि मग भारताचा येतो, त्यातून सुद्धा तो महाराष्ट्राचा असतो आणि त्यातून सुद्धा भाद्य राष्ट्रवादी काँग्रेसचा असतो. तो म्हणतो आम्ही ना देवासमोर जेव्हा आम्हाला पैसे ठेवायचे असतात तेव्हा जमिनीवरती एक वर्तुळ आखतो, वर्तुळ, पैसे वर उधळतो, जेवढं वर राहत्याल तेवढं समद देवाला आणि खाली पडत्याल तेवढं समद आम्हाला. अहो ही नीती आज ह्यांची आहे. म्हणून म्हणते स्वार्थाची गणित मांडणारे दुसऱ्यासाठी काही करू शकत नाही. ह्यांना ह्यांच्या 7व्या नाही, ह्यांना ह्यांच्या 8व्या पिढीची काळजी लागून बसलेली आहे. अहो बेरजेचं राजकारण करता करता बाजारी राजकारण करू लागले. अट्टल व्यावसायिक राजकारणी कोण असतील तर ते राष्ट्रवादीचे कार्यकर्ते पुढारी आहेत. आणि म्हणून हे चित्र आपल्याला परत एकदा नव्यानं बदलायचं आहे आणि शिवसेना भाजपा युतीचा भगवा परत एकदा फडकवायचाच आहे. भावांनो, राष्ट्रवादीची निर्मिती झाल्यापासून त्यांच्या घड्याळामध्ये 10:10 ही वेळ दाखवली जाते. आता येणाऱ्या निवडणुकीमध्ये परत एकदा त्यांचे 12 वाजल्याशिवाय राहणार नाहीत आणि मग ते सुद्धा म्हणतील आता वाजले की 12, आता जाऊ द्या आम्हाला घरा. कारण यावेळी परत एकदा माझ्या मतदार बंधू भगिनींनी निर्णय केलाय की शिरूर लोकसभाच नव्हे तर इतर सर्व मतदारसंघातून शिवसेना भाजपा युतीचाच भगवा फडकवायचा, अभिमानाने भगवा फडकवायचा असा निर्धार हा केलेला आहे. हे मी विजयी निर्धार मेळाव्याच्या वतीनं या ठिकाणी ठाम सांगू शकते. आणि म्हणून म्हणावंसं वाटतं, लता दिदी शिवाय गाणे नाही, अमिताभ बच्चन शिवाय सिनेमा, मिल्खा सिंग शिवाय धावणे, दारा सिंग शिवाय कुस्ती, तेंडुलकर शिवाय क्रिकेट, अटल बिहारी शिवाय वक्तृत्व, माननीय शिवाजीराव दादा आढळराव पाटलांशिवाय संसदेतलं कर्तृत्व, बाळ ठाकरेंशिवाय हिंदुत्व आणि शिवसेनेच्या भगव्याशिवाय महाराष्ट्राचं नेतृत्व ही कल्पनाच करवत नाही, ही कल्पनाच करवत नाही. आणि म्हणून परत एकदा जर का आपल्याला आपल्या मतदारसंघामध्ये विकासाची कामं धोरणं राबवायची असतील, आपल्या मतदारसंघातील ऐतिहासिक आणि पौराणिक पाऊलखुणा जर का जपायच्या असतील, जोपासायच्या असतील तर परत एकदा शिवसेनेच्या भगव्या ध्वजाखाली एकत्र आल्याशिवाय पर्याय उरला नाही. भावांनो, दांडा तुम्ही कोणताही हाती घ्या, झेंडा तुम्ही कोणताही हाती घ्या, पण त्या झेंड्याला फुले शाहू आंबेडकरांच्या विचारांचाच दांडा आणि बाळ ठाकरेंच्या विचारांचा गोंडा असला पाहिजे, हे निश्चित करूयात. आणि म्हणूनच या ठिकाणी एवढंच मी सांगते की रुद्राक्षाचे अश्रू अंगावरील शालीने टिपले, रुद्राक्षाचे अश्रू अंगावरील शालीने टिपले, मातोश्रींनी त्यांना जीवापाड जपले. निरोप देताना त्यांना ढाण्या वाघांनी सुद्धा झुकवली आपली मान, निरोप देताना त्यांना ढाण्या वाघांनी झुकवली आपली मान. धनुष्याचे सांत्वन करीत होता बाण, काळा विरुद्धचा सामना जिंकतील सेनापती. शिवसैनिकांची बघा अपार श्रद्धा ही किती. कुंचला म्हणाला लेखनीला अंगी आता बळ आणायचं, कुंचला म्हणाला लेखनीला अंगी आता बळ आणायचं. शिवसेनेचा वारसा जपत जय महाराष्ट्र आता म्हणायचं, जय महाराष्ट्र आता म्हणायचं. साहेबांच्या विधायक कार्याचे आणि महायात्रेचे रूप दिसले उभ्या महाराष्ट्राला. ती अफाट सेना बघून काळ सुद्धा हादरला. साहेब तुम्ही परत या, साहेब तुम्ही परत या, परत या. टाहो फोडला प्रत्येकाने. शिवाजी पार्क सुद्धा म्हणाला, दसऱ्याला वाटू मी आता कुणाला सोने. ती मुलूख मैदानी तोफ, ती जादूची बोली,
हिंदूंच्या हिंदू हृदय सम्राटांना शिवसेनेचा विजय हीच खरी भावपूर्ण श्रद्धांजली. भावपूर्ण श्रद्धांजली. शिवसैनिक असतो वाघाचा बच्चा, जन्माचा सच्चा. जो सेनेला नडला तो राजकारणात कवाच मोडून पडला. कारण झेलून 100 जिवारी वार शिवसेना स्वीकारत नाही कधी हार. शिवसेना मागते आमच्या कष्टाचे दाम, नाही दिले तर समोरच्याला फोडते घाम. आणि सर्वसामान्यांना त्यांचे न्याय्य हक्क मिळवून देणे हेच आहे शिवसेनेचे लाख मोलाचे काम. लाख मोलाचे काम. कर्तव्य संपन्नता आणि दृढ निश्चय या 2 आपल्या यशाच्या पायऱ्या आहेत.